नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण त्याग आणि उपवास आणि उपवास मार हे दोन शब्द आहेत वेगवेगळे, याबद्दल चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला काही माझे अनुभव सांगणार आहे मी. आणि ते अनुभव ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं मला वाटतं. तर आपण सुरुवात करूया की आता सध्या श्रावण मास चालू आहे. आज माझा उपवासाचा 8वा दिवस आहे आणि मी समजा इतर काही गोष्टी खात नाही, अथवा जेवण नाही, फक्त लिंबू पाणी आणि चहा वगैरे 1-2 वेळेस घेतो मी. जे पूर्वीसारखं 5-6 वेळेस घेत होतो ते बंद केलेलं आहे. फक्त एक सवय एकदम मला हे करता येणार नाही म्हणून समजा सवय मोडूस तर सकाळी एकदा घेतो आणि सायंकाळी एकदा चहा घेतो, ते बी बिना दुधाचा. तर आता ही उपवास आणि उपवास मार याबद्दल सांगतो तुम्हाला. आता खूप जण मला विचारालेत की महाराज, एवढं कडक का करायचं, कशाला करायला तुम्ही? एक त्यांच्या प्रेमापोटी बोलतात लोक, त्यांची काही चूक नाही त्याच्यामध्ये. पण हे का करायचं, त्याग का करायचा, असा अन्न त्याग का करायचा तुम्हाला? तर याच्यामागे काही मोठं असं कारण काहीच नाही. एकमेव माझं कारण म्हणजे माझं मन मला आवडता आलं पाहिजे, हे याच्यातून शिकतो मी. कारण सर्व गोष्टी असताना त्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे ते न खाणे, अथवा समजा एखादी गोष्ट आहे त्याचा उपभोग न घेणे, याला त्याग म्हणतात. आणि समजा पूर्वी कसं होतं, काही वेळेस काही लोकांना पूर्वी अन्न भेटत नव्हतं म्हणून त्यांची उपवास मार होत होती, म्हणून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम व्हायचा. त्यांना अनेक आजारांनी ग्रासल्या जायचं. समजा आतडी मरत असत थोडक्यात म्हणायला. त्यांची समजा पचवण्याची क्रिया वगैरे मंदावलेली असायची. का असं होतं की उपवास मार झाल्यानंतर जी आपल्या मनातली भावना असते त्या अन्नाविषयी, आपल्याला ते समोर अन्न लोक खायला दिसतात पण आपल्याला ते मिळत नाही, त्यावेळेस आपलं मन त्या अन्नावर जातं. त्याच्यामुळे जे मनामध्ये काही बदल होतात ना, हे मिळत नाही. हे जे विचार आहे, हे विचारच आपल्याला शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. येते का तुमच्या लक्षात? जी भावना, एखाद्या गोष्टीवर भावना बसली आपली आणि ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, त्यावेळेस आपलं मन त्या विचारामध्ये गळले जायचं. मला ही गोष्ट असते तर मी असं केलं असतं, अगर ते नाही, मला ही गोष्ट मिळाली असते, अगर हे अन्न मिळालं असतं तर मी पोट भरून खाल्लं असतं, खूप खाल्लं असतं. ही मनाची तृप्ती करण्यासाठी, आणि ते मिळत नाही. त्याच्यामुळं काय होतं, मनामधले विचार आणि त्या अन्नाविषयी आकर्षण झालेलं, त्याच्यामुळे रोग उत्पन्न होतात. परंतु ज्या वेळेस आपल्याकडे अन्न उपलब्ध आहे, मनावते खायला आहे, आपल्याला जे मनावते, आपली परिस्थिती चांगली आहे, आणि त्यावेळेस जर आपण अन्नाचा त्याग केला, आपण उपवास केला, तर ते आरोग्यदायक, चांगलं, आरोग्याच्या दृष्टीनं, शरीराच्या दृष्टीनं हे चांगलं राहतं. आता तुम्ही म्हणाल, हे असं कसं काय होऊ शकतं? हे माझा अनुभव सांगालोय. माझ्याकडे सर्व उपलब्ध आहे, कशाची अडचण नाही. तुम्ही फळं म्हणाल, फळं असू शकतात. म्हणजे आता मी समजा आणत नाही, समजा या उपवासामुळे काही करायचं नाही म्हणून, आता फराळाचं म्हणलात, माझ्याकडे साबुदाणा आता सध्या उपलब्ध आहे, माझ्याकडे भरपूर आहे. 2 महिने जाईल असं, दररोज जरी खाल्ला तरी.
भगरीचे तांदूळ म्हणते आहे माझ्याकडे. उपवासाचं असं काही नाही, असं भरपूर पडलेलं आहे. फळं म्हणला तर मी आणू शकतो, अगर कुणीही येऊ देऊ शकतात, मला काही अडचण नाही. परंतु मी ते त्याग केलाय, ते मी माझ्या मनानं केलेलं आहे. मी माझ्या मनानं, मी असून खाणार नाही, हे आहे पण मी खाणार नाही, ही माझी मानसिकता बनवली. मी माझी मानसिकता बनवली की मी हे खाणारच नाही, 1 महिन्यामध्ये थांबणार आहे, बघूया काय होतं. त्यावेळेस माझी मानसिकता अशी बनल्यामुळे काय होतं, शरीर सुद्धा मला आरोग्य देतं. कसं आरोग्य देतो? मी जर अन्न ग्रहण केलं नाही, हे खाल्लं नाही, तर माझ्या शरीराला खूप काही विश्रांती भेटायली. म्हणजे माझं शरीर आता मन तिकडं धावत नसल्यामुळं आता शरीराला, माझ्या पचन यंत्रणेला काही काम नाही. येऊन जाऊन पाणी पचवणं, चहा प्यायला एक पचवणं आणि लिंबू पाणी जे आहे ते एक पचवणं, एवढंच काम आहे. बाकी विश्रांती घेते शरीर. त्याच्यामुळं ती विश्रांती घेतल्यानंतर त्याला काही ठराविक काळानंतर काय करतं ते शरीर मधलं यंत्रणा, की जी किरकोळ आजार आहेत माझे, काही समजा अंग दुखत असेल, काही आजार सूक्ष्म प्रमाणात आजार असू शकतात, काही आहे माझ्यात. आता समजा मी आता 8 दिवस झालेत ना, समजा लिंबू पाणी घेतो मी, 8 दिवस झालेत. मला काल झाला होता थोडासा त्रास, कारण थोडंसं कामाचं जरा लोड पडला होता, म्हणून झाला थोडासा, म्हणजे अशक्तपणा आलता. पण लगेच मी एक्स्ट्रा, दररोजच्या पेक्षा एक्स्ट्रा लिंबू पाणी घेतलं, आणलं जागेवर, कारण एनर्जी, ऊर्जा संपली होती. मग ह्या विश्रांतीच्या काळामध्ये शरीर काय करतं, आपलं जे समजा मध्ये बिघाड झालेला आहे यंत्रणेमध्ये काही, ते दुरुस्तीच्या कामाला लागतं. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? समजा आपलं घर आहे, आपल्या 2 रूम असतील, 4 रूम असतील, काय असेल ते असेल, किचन आहे वगैरे आहे, आणि एरवी काय तुम्हाला ऑफिसचं काम आहे, अगर कुठलं काम करतात, काम करत करत तुम्ही काय करतात, हे काम करायचं, ते काम करायचं, की ते करायचं, की ते बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये घाण साचते. आता समजा मला काम असल्यामुळे ही घरामध्ये बरेच जाळ्या वगैरे झालेल्या आहेत, आणि मला दिसत बी नाही ते, पण आहेत जाळ्या वगैरे, केर कचरा पडला इकडे तिकडे ह्या रूम मध्ये, कारण मला काम आहे ना. मग मला कामच नसेल काही, थोड्या वेळ करेल विश्रांती, पण काम नसल्यानंतर काय करेल मग मी, अरे ही दिसतंय मला, इथं कचरा दिसायलाय, ते साफ करून घेईल मी. वरी जाळ्या दिसायल्यात घरावर, त्यावर आडूला, ते जाळ्या साफ करेल मी. इकडं तिकडं साफसफाई करेल, म्हणजे स्वच्छता करेल मी, म्हणजे मन प्रसन्न वाटण्यासाठी. आणि तोच प्रकार आपल्या शरीरामध्ये घडतो, लक्षात घ्या. तोच प्रकार आपल्या शरीरामध्ये घडतो ज्या वेळेस आपल्याला विश्रांती मिळते. म्हणजे आपण काय करतो, सकाळी खातो, दुपारी खातो, सायंकाळी खातो, खात राहतो, मग ती शरीराला काम, ती पचवण्याचंच कामात लागते. सकाळी खाल्लेलं काय करतो, आपण लगेच ती शरीर मधलं काय करते यंत्रणा आपल्या शरीरातली, ते त्याचं पचनक्रिया चालू करते, यंत्र चालू राहतं. ते होतंय का नाही, संपत आहे का नाही, लगेच दुसरं मटेरियल टाकलं मध्ये गिरणीमध्ये, पुन्हा त्याचं अजून 2-3 तास त्याच्यात घालवितं ते, पुन्हा संध्याकाळी टाकलंच मटेरियल, लागलं अजून कामाला लागलं ते. म्हणजे मधल्या जी यंत्रणेला, मधला जो डॉक्टर आहे आपल्या मनातला, वैद्य, तो सतत कामात राहतो, दुसऱ्याच कामात, कुठल्या ह्या पचवणी क्रिया वगैरे बनवाबनवीच्या करण्याच्या कार्यात. मग त्याला सतत कामात ठेवल्यामुळं ते आपले जी मध्ये काय काय घाण साठते, काय नाही, हे त्याला वेळच भेटत नाही दुरुस्त करायला, साफसफाई करायला. म्हणून हे उपवासाचं कारण आहे. त्याचं आपल्या शरीर शुद्धीसाठी उपवास करणं गरजेचं असतं, हे तुम्हाला सांगायचंय मला. अहो, बाकीच्या आध्यात्मिक ह्या गोष्टी तर झाल्या, हो ते तर आम्ही करतो, त्याच्याबद्दल नाही. आता या उपवास काळामध्ये मला काय अनुभव आले, तर
ते बी सांगतो तुम्हाला थोडक्यात. आता मी 8 दिवस झालं म्हणतो ना, मी माझा प्रचार करायला नाही कोणता, की मी लय काही मोठं दिव्य मिळवायलोय, अगर जगाच्या वेगळं केलंय काहीतरी, अजिबात नाही. ते डोक्यात बी आणू नका. मी मोठा पराक्रम करायलोय उपाशी राहून, असला काही प्रकार नाही मला ते सांगायचा. मी काहीच करायला नाही. विशेष म्हणजे असे अनेक लोक आहेत पूर्वी, आता बी असतील कुठं, की ते माझ्यापेक्षा कडक राहतात. काही वर्ष चालवितात ते. त्याच्यामुळं आपण त्यांच्या मानाने एक 10% बी नाही मी. तर ही गोष्ट कशी, की ज्यावेळेस आपलं शरीरामधली यंत्रणा रिकामी राहते त्यावेळेस ते साफसफाईचं काम करते. आणि त्याच्यामुळे आपली पचनक्रिया, इतर गोष्टी जे आहेत, अनेक सूक्ष्म रोग आहेत आपल्याला. प्रत्येक माणसाला रोग कुठला ना कुठला असतो. तो रोग दुरुस्त करण्याचं काम ही मधली यंत्रणा करते, म्हणजे मधला डॉक्टर करतो आपल्या शरीरातला. त्याला काम दुसरं काही नाही, म्हणून ते साफसफाई क्लिनिंग करायला चालू करतो कारखान्यातली. जसं एखादा कारखाना असतो तसं वर्षातून एकदा बंद ठेवतात ते महिना 15 दिवसासाठी. का तर ती साफसफाई करून यंत्र कुठं काय बिघाड झालाय का काय करण्यासाठी करून घेतात. तशी ऑटोमॅटिक आपल्या निसर्गानं देवानं दिलेली एक यंत्रणा आहे आपल्या शरीरामध्ये, ती यंत्रणा कामाला लागते दुरुस्तीच्या. म्हणून उपवास करायचा असतो, त्याग करायचा असतो अन्नाचा. उपासमार व्हायची नाही. उपासमार केलं तर रोग उत्पन्न होतात, ते बी सांगतो तुम्हाला. तुम्ही उपास म्हणजे तुम्हाला अन्न भेटत नाही म्हणून जर खात नसेल, अगर तुम्हाला मिळत नाही म्हणून जर असेल, तर त्यावेळेस तुमच्यात रोग उत्पन्न होतात. पण असून न खाणे, त्याग केल्यानंतर आपल्याला शरीरामधले अनेक चांगले बदल घडतात. हे 8 दिवसातले तुम्हाला सांगतो. मी याच्यापूर्वी करत होतो, जास्त करत नाही असं नाही, पण यावर्षी मी ठरवलं की लोकांना ह्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. उपवास का धरायचे, उपवास का करायचे, म्हणून मी वेळोवेळी सांगत राहिलोय. मी काय याच्यातला नवीन नाही. मी पूर्वीपासूनच करतोय, असे वेगवेगळे उपवास करतो मी. करत नाही अशातलं नाही, फक्त मी सांगत नव्हतो. आता मी सांगायलोय फक्त, कारण तुम्हाला बी या गोष्टीचा अनुभव यायला पाहिजे. आता मी सांगतो तुम्हाला मला काय त्रास होता. आता ज्यांना शुगर आहे, ज्या व्यक्तींना शुगर आहे, वय वाढलेले, तर त्या व्यक्तीला शुगर आहे ना, त्यांना काय त्रास होतो ना ते त्यांना विचारा. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला शुगर असेल तर तुम्हाला काय काय त्रास होतो ते जरा आठवा, अनुभवा. बऱ्याच लोकांचे पाय दुखतात, खूप पाय दुखतात. तळपायाला आग असते, आग. ह्या हाताला आग असते, असे आकलन होतं, म्हणजे बधीर होतात, बधीर. तसा प्रकार माझ्या बाबतीत पण आहे. मला आता समजा वजनाच्या मानानं माझं म्हणजे असं उंचीच्या वगैरे एवढं काही वजन नाही माझं. माझ्या नियमाप्रमाणे 5-7 किलो एक्स्ट्रा आहे असं माझं म्हणणं आहे. पण डॉक्टरीच्या ह्याच्या अनुसार तुमचं वजन प्रमाणात आहे असं ते बोलतात, पण मी म्हणतो माझं वजन एक्स्ट्राच आहे. तर काय होतं, आता वयानुसार आपल्यातले जे समजा मासल भाग असतो, शिरा असतात, काही असतं, वाहिनी असतात, कमजोर होत राहतात. आणि शुगरमुळे अतिच होतं ते. त्याच्यामुळे खूप पाय दुखतात, तळपायाला आग होते, खूप पाय दुखतात, थकवा येतो, या गोष्टी होतात. अशा अनेक आहेत गोष्टी, पण मी थोडक्यात सांगितलं. आता मला या 8 दिवसामध्ये काय मिळालं, 8 दिवसाच्या या उपवासामध्ये माझे जे पाय दुखत होते ना भयानक, ते जवळजवळ 50%च्या पुढे कमी झाले. आता दुखत नाहीत. असं बसायला वगैरे त्रास व्हायचा, वेदना व्हायच्या, मी दाखवत नव्हतो पण वेदना होत होत्या. ते वेदना जवळजवळ 50% कमी झाल्यात, न औषध. आणि ह्या वेदना कमी होण्यासाठी मला नॅरोपॅथीच्या म्हणून एक गोळ्या असायच्या चालू, ते गोळ्या बंद केल्या मी. गोळ्या बंद केल्यानंतर माझी ही गोष्टी, आता पूर्वी कसं गोळी खाल्ल्यानंतरच थोडस वेदना होत नसत, आता गोळ्या बंद केल्यात. उपवास करायच्या आधीपासूनच गोळ्या 4-8 दिवसापासून बंद केल्या. मला ही गोळ्या बंद करायच्यात म्हटलं.
मग गोळ्या बंद केल्यानंतरही मला आरामदायक वाटायले. आणि पूर्वी गोळ्या चालू होत्या, ती गोळ्या बंद केल्यानंतर मी उपवास राहिलो तर माझा तो पायाचा जो दुखण्याचा वेदनेचा जो भाग होते ते बऱ्यापैकी म्हणजे 50% आरामदायक वाटतंय. दुसरी गोष्ट, समजा मी चालतो, चालण्याची सवय मला, मी चालतो, चालताना काय होतं, संत गती म्हणजे दम्माने चालावं लागायचं, म्हणजे त्रास व्हायचा ना. आता झप 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 चालतो, झप झप चालतो, कारण मला ते चालताना वेदना होत नाहीत, पूर्वी होत होत्या, म्हणून मला दम्माने चालावं लागायचं. स्पीड वाढली, आता डबल स्पीड वाढली चालण्याची. हा 8 दिवसातील बदल आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची म्हणजे जी समजा वजन म्हणतो ते 1.5 किलो कमी झालंय. कालच मोजलं होतं मी, काल्पनिक व्हिडिओ टाकला छोटासा मी, तर 1.5 किलो कमी झालं. त्या कमी झालेल्या वजनामुळे माझं शरीर आता हलकं वाटतं. पूर्वी कसं असं ठसठस करायचं शरीरामध्ये, शुगरमुळं खूप त्रास होतो, अंग दुखायचं, ते अंग दुखणं बंद झालंय 8 दिवसाच्या उपवासामुळे. मी परत सांगतोय तुम्हाला. तुम्हाला वाटतं नाही का करायचंय असं, हे मी देवाचं तर सांगतो नंतर, पण हे शरीरामधले बदल सांगालो तुम्हाला. हे अंगदुखी जो प्रकार होता तो बंद झालाय. मला काही केलं थोडंसं, अगर हालचाल केली की थकवा यायचा, थोडासा थकवा. मी दाखवत नव्हतो तुम्हाला, पण मला थकवा यायचं, असं पडून राहावं असं वाटायचं, पडून राहावं असं, थोडासा आराम करावा वाटायचा. झोप नाही पण आराम, सुस्ती चढायची, सुस्ती म्हणतो आपण त्याला. उत्साह नसायचा जास्त. आता उत्साह आलेला आहे, सुस्ती पळून गेली, आराम बंद झाला. आणि विशेष म्हणजे एवढं खाल्ल्यानंतर झोपेचा प्रॉब्लेम. मला ती सकाळी लवकर उठायची सवय, पण आता मी उठत नाही असं, पण झोप चांगल्या प्रकारे लागते. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की उपाशी राहिल्यानंतर झोप लागत नाही, मान्य आहे, बऱ्याच जणांना होतं तसं, सवयीचा प्रश्न आहे तो. पण मी ठरवलंय आपल्याला खायचंच नाही, झोप लागते. पूर्वी तरी 11:30-12 पर्यंत जागत होतो, खाऊन पिऊन बी. आता 10-10:30 ला झोपतो, आराम करतो. का? बरं वाटतं, शांत झोप लागते. पूर्वी डोकं समजा काही विचारणं वगैरे, म्हणजे बरेच आता माझ्याकडे समस्या येतात, वेगवेगळ्या विचाराचे माणसं असतात, डोकं ताण यायचा, चिडचिडपणा होता, वाढायचा कधी कधी मनाशी मनाला, तो चिडचिडापणा कमी झाला. आणि विशेष म्हणजे माझी मंत्र साधना आहे, ती मंत्र साधनेमध्ये अजून अधिक भर पडला, म्हणजे साधना व्यवस्थित व्हायला लागली. हे 8 दिवसातला प्रकार आहे, सांगायला तुम्हाला. केवळ अन्न त्याग ह्या गोष्टीचा आपण केल्यानंतर हे शरीरातले बदल आहे सांगतो. पण मला मिळत नाही, मला खायला भेटत नाही म्हणून जर मी राहिलो तर ही उलट माझ्यात अनेक रोग व्हायले असते. म्हणजे पूर्वीचे जे समजा ऋषी मुनी होते, पूर्वी जे होते ते उपवास करण्याचे फायदे होते त्यांचे, त्याच्या मागचे कारण होते, आपण ते विचार केला नाही. आजकाल काय झालं, आपल्याला सर्व भेटतं आणि आपल्याला व्यसन लागलंय, खाण्याचं व्यसन लागलंय. व्यसन आहे एक प्रकारचं. सकाळचा टाइम झालाय, 8 वाजले, त्याला नाश्ता आलाच पाहिजे, नाश्ता खाल्ला तरच आपलं शरीर चालतं, नाहीतर आपल्याला काहीतरी होईल, अगर पोट मध्ये लगेच मागणी करतं. शरीराला सवय लावलेली ना आपण. दुपार झाली जेवण पाहिजे, सायंकाळ झाली साथीचं जेवण पाहिजे, हे मागणी. गरज नसताना आपण मध्ये गिरणीमध्ये टाकीत राहतो, ती मटेरियल लागते आपली गिरणी काम करायला, डिगू 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 डिगू. तर ही आपल्या मनानं सवय लागल्यात, एक व्यसन लागलंय, खाण्याचं व्यसन. लोकांना, काही जणांना दारूचं, इतर काही गोष्टीचं व्यसन असतं ना, एक प्रकारचं व्यसन आहे.
अतिरेक होतोय, अतिरेक खाण्याचा आपला अतिरेक होतोय. त्याच्यामुळे अनेक आजार आपल्या शरीरामध्ये जडतात. खाण्यामुळे आजार होतात, लक्षात घ्या. खाण्यामुळे अनेक आजार जडतात. कारण गरज नसताना आपण खातो. गरज नसताना ज्यावेळेस आपल्याला कडकडून भूक लागते ना, त्यावेळेस बरोबर आपलं शरीर, आपल्या जिभेच्या ग्रंथी चालू होतात. कसल्याही गोष्टीला चव येते, चव येते. आणि भूक खरी लागल्यानंतर चव येते आणि आपण चांगल्या प्रकारे खाऊ शकतो. पण गरज नसताना, भूक नसताना आपण खाणं म्हणजे विनाकारण आपल्या गिरणीमध्ये मटेरियल टाकणं. त्याच्यामुळं पोट बिघडणे, अगर पित्त, हे जे पित्ताचे जवळजवळ किती लोकांना पित्ताचा त्रास आहे. हा मला पित्त होत नाही, मला पूर्वी होतं, खूप दिवसापूर्वी होतं. पण पित्त होण्याचं म्हणजे आपण अतिरिक्तपणे खातो, ती पचत नाही व्यवस्थित अन्न, सडतं शरीरामध्ये. आणि त्यात म्हणजे अजून कसं चमचमीत खातो. चमचमीत म्हणजे तेलावर तळलेले चांगले बदबद भाजीवर तेल टाकणे, चमकदार, चटकदार मसाला, झणझणीत. हे मसाला पचत नसतो, आपण टाकतो आणि ते पचत नसल्यामुळं ते सडतं. सडल्यानंतर हे पित्त नावाचं ते काय प्रकार आहे. मी डॉक्टर नाही, मी डॉक्टर, लोक कोणी जर ऐकलं तर मी डॉक्टर वगैरे नाहीये. हा माझा अनुभव सांगतोय. मी डॉक्टर नाही, तज्ज्ञ नाही कुठला मी स्वतःचा अनुभव सांगतोय. असं होतं, मी स्वतः अनुभव घेऊन पाहिलेत ह्या गोष्टी. म्हणून हा उपवास करायचा. उपवास मी पूर्वीच करतो म्हणून सांगितले तुम्हाला, पण ह्याच्यासाठी उपाशी राहायचं असतं. उपवास करायचा म्हणजे मनातून करायचा. उपवास करायचा म्हणजे हे भाजी भाकरी खायचं सोडून दुसरं खात बसायचं ना, चिप्स वगैरे, ह्या गोष्टीचा उपवास होत नसतो. उपवास म्हणजे उपवासच. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होतात चांगले, मनातून उपवास केल्यानंतर. आणि विशेष तुम्हाला अजून करायला, मी शुगर चाललंय ना, डॉक्टर लोक म्हणतात की शुगर पेशंटने उपाशी राहायचं नाही. मी उपास धरले, दिवसातून 6 वेळी खा, थोडं काय पण खा म्हणतात. बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे, पण माझ्या बाबतीत ते बरोबर नाही. मी शुगर, ते ग्लुकोमीटर आहे ते, तर सकाळी चेक करतो, सायंकाळी चेक करतो. म्हणजे काय हायले, काय घोटाळा व्हायला का काही बघतो. तर मला जे गोळ्या होत्या ना, शुगरच्या गोळ्या, त्या आता उपास काळामधल्या, पुढचं नाही सांगत, पण उपास काळामधल्या मी एक कालचीच गोष्ट, मला आठवलं. काल काय झालं, नेहमी पूर्वीसारखं मी गोळी खाण्यात आली माझ्याकडून चुकून. सकाळी खाल्ली आणि सहजरित्या मला लक्षातच आलं नाही, खाऊन टाकली. त्याच्यामुळे शुगर झाली कमी. कारण आता गोळी कमी झालेली, पोटात अन्न नाही, तर ते शुगर तयार होणार कुठून? तयारच होणार नाही ना जास्त. ती जे शरीराला गरज आहे ज्याची साखरची, ती साखर आतमध्ये शरीरामध्ये भरपूर साठलेली, चरबीमध्ये, मसलमध्ये, ते उडवतंय ते मटेरियल मधले साठा आहे, ते उडवायला चालू आहे ना त्याचं. परत मी वरून ते अजून गोळी खाऊन कमी करण्याचा प्रयत्न केला, झाला अशक्तपणा आला. मग लक्षात आलं, आज बंद केली, ती गोळीच खाल्ली नाही. कारण शुगर लेवल सुद्धा मी चेक केले, तर आता शुगर लेवल तुमच्यासारखी नॉर्मल जी माणसं असतात तशी बिना गोळीची, बरं का, गोळी सकाळची फक्त गोळी दुसऱ्या गोष्टी काही घेण्यासाठी लागती म्हणून, सगळ्याच कसं बंद करायचं म्हणून एक गोळी खाल्ली, तर मी चेक केलेली शुगर आहे, तर गोळीच्या तर नॉर्मल आहे. म्हणजे जे सर्वसामान्य लोकांना असते, जे का शुगर वाले नाहीत अशा लोकांना तशीच शुगर आहे. हा फायदा उपवास करण्याचा.
बरेच जण मला विचारतात की उपाश्रयानंतर तुम्हाला काही असं होईल तसं होईल, तर मी सांगायलोय की मी अनुभवलेला, लोकांचं नाही, मी अनुभवलेला फायदा तुम्हाला सांगायलोय. अशा रीतीनं उपवास मार आणि उपवास करणं याच्यात लई फरक आहे. उपवास मार करायची नाही, अन्नावर भावना ठेवायची नाही. ते अन्नावर भावना ठेवली आणि ते नाही मिळाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक रोग जळू शकतात, जळतात बी. पण अन्न समोर आहे, पण ते खायचं नाही ही मनातून ठरवल्यानंतर आपलं शरीर चांगल्या प्रकारे काम करतं. त्याग लई फार महत्वाचा आहे. समजा तुमच्याकडे हायपाय गाडी आहे, काय हारेमधली गाडी, पण तुम्ही जर त्याग केला त्या गाडीचा की मी आता या गाडीत बसणारच नाही, माझी गाडी, माझ्या मालकीची गाडी, चांगली गाडी, इशी डिशी काय म्हणतात तसली गाडी मध्ये सगळं व्यवस्था आहे, पण मी गाडीत पाऊल ठेवणार नाही, हा त्याग झाला. पण तुम्हाला गाडीच नाही मिळत आणि गाडीच नाही, मी गाडीत बसणार नाही म्हणून मी त्याग केला, असं कसं होईल? तुमची भावना म्हणतोय का? तुमची भावना जर खरंच तुम्ही गाडीत घ्यायची ना तर ती वेगळी बाजू आहे. पण तुम्हाला मिळतच नाही, तुमच्याकडे हैशतच नाही तेवढी गाडी खरेदी करायची आणि गाडीत बसायची तेवढी तुमची हिंमतच नाही, आणि त्याला त्याग कसं काय म्हणता? नाही म्हणता येणार. तुमच्याकडे असून ती गोष्ट आपल्याला ही करायची नाही, वापरायची नाही, त्याला म्हणतात त्याग. तसं अन्न आहे परंतु मी ते खाणार नाही, ही त्याग केलेली गोष्ट आहे. म्हणून मी आनंदी प्रसन्न आहे. समजा एखाद्या मुलानं म्हटलं की मी अखंड, आता एखाद्या तरुण पोरानं म्हटलं की मी आता अखंड आता ही ब्रह्मचारी राहणार आहे, चांगली गोष्ट आहे ब्रह्मचारी राहणार, परंतु तुला मुलगी दिना गेलं म्हणून तू ब्रह्मचारी राहिलास का? मुलगी दिना म्हणूनच तू निर्णय घेतला ना. तुला मुलगी देत नाही म्हणून कुणी, अगर तू काही मुलीच्या लायकीचं नसतील म्हणून तू आता ब्रह्मचारी राहायचं ठरवलंस, हा त्याग नाही होत. तुला मिळत नाही म्हणून तू असं म्हणतो. त्याच्यामुळं काय होतं, तुझ्या शरीरामध्ये अनेक रोग जडतात, कारण तुझी भावना आहे मला सुंदर मुलगी पाहिजे, अशी पाहिजे, तशी पाहिजे, मी तिला गाडीवर घेऊन भुर्र फिरणार आहे वगैरे, अशा तुझ्या मनामध्ये स्वप्न असतील, पण ते स्वप्न तुझे साकार होत नाहीत. त्यावेळेस तुझा त्याग नाही, तुला मिळत नाही म्हणून तुझ्या मनामध्ये जे जळत का फैलाय ना, त्याच्यामुळे तुझं मानसिक रुग्ण होऊ शकतोस. पण तुझ्याकडे बायको आहे, मुलगी, तुला मुली द्यायला तयार आहेत, लोक रांग लागली, पण तू ठरवलंस की मी आता ब्रह्मचारीच राहायचंय, मला आता विवाह करायचाच नाही, त्यावेळेस तुझं मन एकदम फ्रेश राहील, निरोगी राहील आणि तुझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल. हा प्रकार आहे. मिळत नाही म्हणून त्याग करणं नाही, त्याग म्हणायचं नाही. मिळत असून ही न करणे म्हणजे त्याला त्याग म्हणायचं. हे उपवासाचं महत्व आहे. त्याच्यामुळं आपण मनानं ठरवलं एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा तर आपल्याला काही फरक पडत नाही, उलट मनाला समाधान आणि आनंद वाटतो, मन प्रसन्न राहतं. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, बरेच जण सांगतात ना असं, मी नाही, मी मनानं ठरवलेली गोष्ट आहे, बघूया म्हटलंय पुढचा पुढे, पण ठरवलेली गोष्ट पूर्ण करणार ना. मग कधीही तुम्ही चांगल्या कामासाठी अशा गोष्टी करणं गरजेचे आहेत, म्हणजे तुम्हाला विचार वगैरे तुमचे जे आहेत ते चांगले होतात. आणि मी उपवास हे आता श्रावण महिना उपवासात का सांगतो, उपवास तुम्ही करत जा, उपवास चांगला उपवास करा. काही होत नाही आपल्याला. आता वय वाढलेल्या माणसाला, वयस्कर आहेत ना, त्यांना खरंच अन्नाची जास्त गरज नाही. मी तर अनेक वेळा सांगतो, माझ्याकडे येतात ना लोक, त्यांना पण सांगतो मी की तुम्ही संध्याकाळचं जेवण वगैरे बंद करून टाकायचा. काय गरज आहे खायची? फक्त शरीर चालण्यापुरतं खाऊ शकता तुम्ही थोडंसं, पण खाऊ नका. उगं व्यसन करू नका. ते खाण्याचं की व्यसन लागल्यासारखं होतं. टाइम झालं की भूक लागली, वाटतं की भूक लागली, खातो आपण. ते व्यसन बंद करा आणि आपल्या मनावर नियंत्रण मिळवता आलं ना, मन कंट्रोल करता आलं की आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो.
बऱ्याच गोष्टीच आपल्याला काय, बऱ्याच गोष्टी असतात आपल्याकडे, मन कंट्रोल होत नाही आपलं. हं? मनात ठरवलं काय, काही चांगली गोष्ट करायची ना, एखाद्या गोष्ट आपण हे अशी गोष्ट करायचीच नाही. नाही हो करायची. मनातून ठरलं की झालं. जग काय म्हणून म्हटलं की झालं, त्याच्याबद्दल नाही. आपल्या आपल्या मनानं ठरवायचं. मन ताब्यात ठेवल्यानंतर बरंच काही मिळवता येतं. आणि मन कंट्रोल करण्यासाठी हा एक उपवास, हा एक पर्याय आहे. आणि ती सोपा, बिना खर्ची. हं? त्यासाठी हा श्रावण महिन्यातील उपवास आहे. आलं लक्षात? तर अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला अजून सांगणार आहे. तर आजचा हा 8वा दिवस आहे. तरी तब्येत बऱ्यापैकी आहे, तंदुरुस्त आहे मी, काही अडचण नाही. तुम्हीही चांगला एखादा सोमवार पकडत असताल, रविवार असेल, कुठनाचा काही असेल, गुरुवार असेल, शुक्रवार, कुठलाही वार असेल तुमचा श्रावणमध्ये, तर तो चांगल्या पद्धतीनं करा. बिना फराळ करता करा. एक दिवस तरी तुम्ही उपवास करा चांगला. नुसतं पाण्यावर राहा. बघा. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं, उपवास केला की दुसऱ्या दिवशी गचा 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 खाऊ नका. हा, टेप बाय टेपनं थोडं थोडं खात राहा. कारण एखाद्या गरम तव्यावर पाणी टाकल्याचं चर्रखीने करतो, तसा प्रकार होतो. म्हणजे आपल्या शरीरात हानी होऊ शकते. त्यासाठी उपवास हा टप्प्यानं. आपण बऱ्याच वेळेस उपवास धरतो. आज सोमवार धरला म्हणायचं, धरला आणि काही पूर्ण मी खाल्लं नाही, आणि अगर सकाळी काही खाल्लं नाही, दुपारी काही, पण संध्याकाळी अशी कडकडून भूक लागते, कचा 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 2-4 भाकरीचा मुर्दा पाडता. हे बरोबर नाही. संध्याकाळी उपवास सोडायचा आहे तर एकदम नॉर्मल थोडंसं खा. लय भूक लागली, दिवसभर काही खाल्लं नाही म्हणून भरपूर खाऊ नका. भूक राखून खा. भूक राखून म्हणजे तुम्हाला 2 भाकरीची भूक असेल तर 1.5 भाकरी खा. ही मी नाही सांगत, पूर्वीपासून आलेली पद्धत आहे आणि ती पद्धत मी वापरतो. आमचे वडील पण सांगायचे, संध्याकाळी अभ्यास वगैरे करायचा तर जेवू जाऊ नको म्हणायची. अभ्यास करण्यापूर्वी उगं थोडंसं खाऊन आपला अभ्यास करायचा, कारण झोप येते, शरीर सुस्त होतं, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. त्याच्यासाठी ती पर्याय होता. तर असा अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे, पण आज एवढंच. तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.